Hello, hello. Can you hear me? Relax. ओके. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे द युनिक कोचिंग क्लासेस. आपण आज शिकणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मित्रांनो, क्वाड हा जो शब्द आपल्याला दिसतोय, क्वाड म्हणजे चार. क्वाड म्हणजे चार. आता या इक्वेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय की मॅथ्स मध्ये आपण नेहमी पाहतो की बाहेर लोक विचारतात की तू मॅथ्स शिकून नेमकं काय करणार आहे, हे सगळं तुला जनरल लाईफ मध्ये कुठे लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, ह्या चॅप्टर मधनं आपण जे फॉर्म्युले शिकणार आहोत त्याच्याने आपण फाइंड आउट करू शकतो एरिया, एखाद्या गोष्टीचा एरिया. आता एरिया कुठे लागणार आहे, तुम्ही जे बारके बोलात तुम्हाला नेमका एरिया कुठे, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन नेमकं काय. तर हे पहा, समजा तुमच्या घरी पेंटिंगचं काम द्यायचं आहे किंवा कुठलं सेंटरिंगचं काम द्यायचं आहे. पेंटिंगचं काम जर असेल, तुम्ही जर त्या मिस्त्रीला विचारलं की बाबा पेंटिंग करायची नेमकं रेट काय काय काय, तर ते पर स्क्वेअर फीट तुम्हाला एरिया देतात. पर स्क्वेअर फीट तुम्हाला पेंटिंगचं काम देतात. आता फॉर एन एक्झाम्पल हे बघा, पण मी काढली या चौकटीमध्ये हा जो एरिया आहे हा समजा एक्स मीटर, तर 2 मीटर पकडा तुम्ही. हा समजा 2 मीटर आहे, मीटर लेंथ, आणि हे 3 मीटर आहे, 3 मीटर. तर टोटल एरिया जर तुम्हाला काढायचं झालं तर हा तुम्ही बघू शकता की हा एक असा फिगर आहे ज्याला रेक्टँगल म्हणतो आपण. रेक्टँगल का, कारण ह्याची लेंथ आणि ब्रेड दोन्ही वेगळे आहेत, राईट. ह्याचा जर कंप्लीट एरिया काढायचा झाला, हा जो अख्खा एरिया तुम्हाला काढायचा झाला, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टँगल? एल इंटू बी, राईट. 2 into 3 दॅट इज 6 मीटर स्क्वेअर. 6 मीटर स्क्वेअर. अशा प्रकारे स्क्वेअर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट मला म्हणायचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. एखादं इक्वेशन कसं ओळखायचं क्वाड्रॅटिक आहे की नाही, ते स्क्वेअर असतो. एक्झाम्पल बघा, त्याचा फॉर्म्युला काय? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. जर एक्स ची पॉवर 2 असेल तरच त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे आपण काय शिकलो, मला ऍप्लिकेशन दाखवलं मी. आपण एरिया कुठे काढायचा, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठला घर घ्यायचंय, फ्लॅट घ्यायचा आहे, तर लोक काय सांगतात बघा, पर स्क्वेअर फीट एरिया तुम्हाला सांगतात, आहे की नाही. पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच पार्ट आला, आहे की नाही. छोटंसं ऍप्लिकेशन आहे मित्रांनो, पण तुम्हाला भरपूर काम येणार आहे. आता याच्यामध्ये ए वगैरे, ए बी आणि सी हे कोण आहेत? ए बी सी यांना म्हणतो आपण कॉन्स्टंट्स, म्हणायचं कॉन्स्टंट. परत मुलांना प्रश्न पडतो, सर कॉन्स्टंट म्हणजे नेमकं काय? तुम्हाला गावठी भाषेत सांगतो. कॉन्स्टंट म्हणजे अशी गोष्ट जी कधीच बदलत नाही. फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही गेलात अमेरिकेमध्ये आणि तुम्हाला घ्यायचा वडापाव, ठीक आहे, तुम्ही दिला ऑर्डर की बाबा मला 5 वडापाव द्या. तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर त्याने 8 वडापाव आणून दिले तर स्ट्रेंज नाही वाटणार का तुम्हाला? नक्कीच वाटेल. कारण 5 म्हटल्यावर 5च आहे, अमेरिकेत सुद्धा 5 म्हटल्यावर 5च आहे. आपण इकडे जे 5 घेणार आहोत तिकडेही 5च देणार तुम्हाला. अशी गोष्ट जी बदलत नाही, उदाहरणार्थ नंबर्स, नाही नंबर जो बदलतच नाही. ए बी आणि सी हे नंबर्स आहेत आणि यांनाच आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट. आता जर मी तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन 1 मिनिटात लिहून दाखवलं तर तुम्ही पटापट हे म्हणजे लर्न करा आणि पटापट तुम्ही एक्झाम्पल्स लिहून दाखवा मला. ए बी सीच्या जागी आपण नंबर्स टाकूया. 3 असेल, एच्या जागी 3 टाकला मी. एक्स स्क्वेअर आहे असंच ठेवायचं मित्रांनो. बीच्या जागी नंबर टाकला 7, च्या जागी नंबर टाकला 8 इक्वल टू 0. मित्रांनो, महत्वाचं काय माहितीये का, यात आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो मी. इथे इक्वेशन का म्हणायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण म्हणतो. ही गोष्ट फार रेअरली तुम्हाला कुठेतरी ऐकायला मिळेल. एखाद्या गोष्टीला इक्वेशन त्याच वेळेला म्हणतात जेव्हा राईट साईडला इक्वल टू 0 असेल, इक्वल टू 0 असेल. जसं आपण फर्स्ट चॅप्टर शिकलो होतो लिनियर इक्वेशन इन टू. त्याचा फॉर्म्युला होता ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू, परत काय होतं, राईट. सो असंच आपण पुढे शिकत जाऊया. क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल विविध एक्झाम्पल्स घेऊया. आत्तासाठी एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू सर.